आवडता प्राणी, माझा आवडता प्राणी बैल आहे। रंग पांढरा, उंच तलवारीसारखे शिंगे, महादेवाच्या पिंडीसारखे मानेवर वशिंड, छान ताठ कान, मोठे डोळे, झुपकेदार शेपटी, गळ्यात घुंगुरमाळा असा आमचा रुबाबदार चंदन। एकदम खडा आवाज, त्याच्या जोडीला खजीन रंगाने तांबडा, शेपटी काळी, शिंगे थोडी बारीक, रुबाबदार वशिंड पण खूप रागीट, जवळ गेला की अंगावर धावणारा। चंदन मात्र शांत, प्रेमळ, नावाप्रमाणे। हिरवा चारा, पेंड, वैरण, भुसा हा त्यांचा खुराक, कष्ट मात्र अमाप। चंदन खजीनची जोडी बैलगाडीला जुंपली की गाडी घुंगुरमाळा आवाज करीत गावातून शेतात जायची, खूप छान वाटायचे। तात्या, माझे आजोबा नांगरणी करायचे, पावसाळ्याच्या आत पाळी घालणे, पाऊस झाल्यावर वापसा आला की पेरणी करतात, कुळपणी, शेवटी मळणी करतात। वारा, ऊन, पाऊस यात साथ असते ती चंदन आणि खजीन यांची। ते धान्य झाल्यावर पोती बैलगाडी भरून घरी आणेपर्यंत, म्हणूनच बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात। बैलाचे शेणही वाया जात नाही, ते गावाकडे खतासाठी उपयोगी पडते। बैलांचे आभार मानण्यासाठी बैलपोळा साजरा करतात। या दिवशी बैलांना काही काम देत नाहीत, उलट त्यांना सजवतात, रंगवतात, शिंगांना शेंब्या घालतात, कपाळावर बाशिंग व अंगावर झुली घालतात। ढोल ताशाच्या गजरात बैलांना शेतकरी गावभर मिरवतात। आमचे चंदन आणि खजीनही खूप रुबाबदार दिसतात। या दिवशी कोणीही बैलांवर आसूड उगारत नाही। असे हे बैलांचे आणि शेतकऱ्याचे नाते प्रेमाचे नाते, म्हणून मला बैल खूप आवडतात, आवडतच राहतील आमचे चंदन आणि खजीन। थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड सबस्क्राईब AB मराठी हिंदी टीचर चॅनल। तुम्हाला हव्या त्या विषयावर निबंध पाहिजे तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। थँक्यू.